हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहात? आणि हो, शुभ सकाळ म्हणेन. माझं मॉर्निंगची रुटीन सध्या जास्त प्रमाणात जे आहे ते मी तुम्हाला शेअर करत असते. पण हो, मला तुमचे आभार मानायचे आहेत की मामांचं जो काही होतं ना, मी शेअर केलेलं होतं त्याच्यावर भरभरून तुम्ही कमेंट केल्या की ताई असं नव्हे, असं कर, असं नव्हे, असं कर. आणि हो, पहिली गोष्ट सांगते, हा व्हिडिओ थोडासा लेटचा आहे. तुम्हाला व्हिडिओ हा लेट येत आहे काही कारणास्तव. तर मामांना भरभरून तुम्ही प्रेम दिलं, आजीसाठी, आईसाठी. आणि मी खरेच एक सांगते ना, की प्रेम मिळवायचं जर असेल किंवा प्रेम मिळणं जे असेल ना, ते त्याच्या त्याच्या नशिबात असतं आणि ते त्याला मिळतं. याचं उदाहरण म्हणजे तुम्ही आहात. भलेही मी तुम्हाला आज ब्लॉग स्वरूपात दिसते, यूट्यूब स्वरूपात दिसते आणि बाकीची तुम्हाला कधी कधी दिसतात, पण त्यांनासुद्धा तुम्ही भरभरून प्रेम देता, तर ते त्यांचं भाग्य आहे म्हणून मी म्हणेन. आणि शेवटी प्रत्येकाच्या नशिबानुसार त्याला त्याला ते प्रेम मिळत जातं. आणि ज्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात ना, त्यावेळेला खरंच वाटते की कर्माची ताकद खूप मोठी आहे ना. तर असो, अजून एक दुसरा म्हणजे पॉईंट मला बोलायचा होता की या 3-4 दिवसात जे काय 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 चाललं, चांगलं वाईट जे काय असू दे ना, त्याच्यासाठी सुद्धा मला भरभरून सपोर्ट देण्यात आला, प्रेम. आणि एक मात्र झालं ना की या काही गोष्टींमुळे ना मला बरीचशी माणसं जी आहेत ती जोडली गेली. म्हणजे जी माणसं मला माहीत नव्हती, म्हणजे ज्या आपल्या यूट्यूबमधल्या काही ताई म्हणा, काय म्हणा, मला बऱ्याच जणी फक्त बघत होत्या, पण त्या माझ्याशी जोडल्या गेल्या. आता यावर सविस्तर आपण वेळ आल्यानंतर बोलूया ताई. बऱ्याच दिवसातून आता जेव्हा मुलांची स्कूल सुरू झाली त्यावेळेला तुमचे दादा लवकर उठतात, लवकर आवडतात. थोडंसं मला पण बसून थोडंसं बोलता येतं किंवा येता जाता, नाहीतर रोज कसं व्हायचं ना आता सुट्ट्या लागल्यापासून. आणि आता कसं आहे की दोन्ही संकटच जातात, त्यामुळे लय गोंधळ उडतो ते दोन्ही संकट, हे पण संकट, म्हणजे 3 घरातली संकट जातात. त्यामुळे ना माझा गोंधळ उडतो. पण एवढा आहे की सगळेजण पटापटापटा उठतात, आवरतात. कारण पोरांना 8:30ला बाहेर पडायचं असतं, त्यामुळं पोरं पण तयारीत असतात. त्यांच्याबरोबर ह्यांना पण जायचं असतं, म्हणून हे पण तयारीत असतात. तुझ्या बहिणीच्या अशा कमरेत दादा एवढे का खराब झालेत? हे तुम्हाला चुकून दिसतं टी शर्ट मध्ये. चुकून मध्ये हो, असं कसं? एक टी शर्ट घातला ना कुठलीही बघा, लेडीज सुद्धा, की साडी नेसली की सडपातळ दिसते, गाऊन ड्रेस घातला की जाड दिसते. तुमची तब्येत कमी झालेली आहे. तुम्ही म्हणता तस ठीक आहे, तब्येत बरी कमी झाली ही मला माझ्यासाठी चांगलं आहे. आपल्या धंद्यात तर काहीच उपयोग नाही त्याचा लई तब्येतीचा. का तर वर खाली चढताना वगैरे जे काही गोष्टी त्रास होतो तो वजनामुळे जास्त होतो, आणि जास्त वजनाच्या माणसाचं काम आपल्या इथं चालत नाही. आणि तुम्ही वजन कसं कमी केलं? पत्रा वगैरे वर चढावं लागतं, पत्र्यावर सुद्धा जास्त वजन चालत नाही. त्यासाठी सुद्धा आपण वजन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. मला ना एका ताईने विचारलेलं होतं की जे काय भांडं आहे ना, तू आपलं म्हणजे पितळी भांडं, तर हे ना तू कढई केल्यानंतर कसं वापरते? काय नाही, आपल्या रेग्युलर भांड्यासारखं. मी आणलेलं होतं, स्वच्छपणे धुतलं, थोडंसं पाणी त्यामध्ये गरम केलं, म्हणजे पाणी गरम करून ओतून दिलं आणि ते भांडं वापरायला घेतलं. बाकी मला तर असं वेगळं काही माहीत नाही आहे, कारण माझ्याकडे जेवढी पातेले आहेत, कढई आहे वगैरे, सगळ्याला मी तेच केलेलं आहे. स्वच्छ आल्यानंतर धुवून घेतलेलं आहे साध्या चोत्यानं, आणि मग गरम पाणी करून. तर असं कोणाकोणाबरोबर होतं बघा. मी इथंच उभारले, दूध ठेवले म्हणून, आणि जस्ट आईचा फोन आला. तेवढ्या सांगते, नुसता फोन उचलसतोवर का दूध गेलं उतू. माझ्यासोबत कायम असं होत आलेलं आहे. आज जी भाजी बनवत आहे ना, ती आहे वांग्याची भाजी. आणि मी बऱ्याच दिवसातून ना ही म्हणजे वांग्याची भाजी जी आहे ना, ती भरल्या पद्धतीनं बनवत आहे. आणि आता तुम्हाला माहीत आहे की मी तेलामध्ये वांगी म्हणजे थोडंसं फोडणी टाकून घेते, थोडंसं भाजून वगैरे, आणि मग डायरेक्टली मसाला भाजून त्यामध्ये टाकते. आज काय केलेलं आहे, भरलेलं आहे. पण मी काय भरली वांगी वगैरे करणार नाही आहे. शक्यतो कोरडं वांगं जे आहेत ना, ते आपल्या घरात आवडत नाही आहे जास्त प्रमाणात. कोरडं थोडंसं लपतप असेल किंवा चिरून असेल, डाळ टाकून असेल. आता कसं आहे की स्कूल सुरू झालेले आहेत. मला बऱ्याच जणांच्या अशाही कमेंट आलेले असते की रोज सकाळी डब्याला काय करायचं, टेन्शन असतं. तर तुम्ही कशाला काळजी करता? मी बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते आधी ऑलरेडी दिलेले आहेत. आता सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेन की डब्याला सकाळी काय करायचं. खूप सारा आपला गोंधळ असतो. तर मी कायम सांगितलेलं आहे की एक चार्ट बनवा. माझे जे जुने व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी चार्ट बनवलेले आहेत, त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकत आहे ताईनो. तिथून बघा, तुम्हाला आयडिया मिळेल. आणि नवीन व्हिडिओ आपण लवकरच बनवूया. तेलामध्ये ना सुरुवातीला वांगं टाकलं, छान असं परतवून घेतलं, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हलकंसं मी पाणी घालणार आहे, म्हणजे थोडंसं लपतप राहील. पण लपतपच्या नावाखाली ते पूर्ण झालेलं होतं कोरडं. आज आपण पुन्हा सुद्धा पाणी टाकून, गरम पाणी टाकून वाढवू शकतो. बेसन घेतलेलं आहे, त्याच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण याचं वाटण घातलेलं आहे. कोथिंबीर असेल तर बेस्टच जा. आणि आपल्याला चिला बनवायचा आहे. कोण म्हणते याला चिला, कोण म्हणते बेसनाची पोळी. गावाकडे ना आमच्याकडे बेसनाची पोळी म्हणतात. लगे हात बाकीकडे.
जी काय तयारी असते ना, आपलं बघा सकाळी बायकांचे काय असतं ना, की दोन्हीकडे 2 हात आपले सुरू असतात. बेसनाची जी पोळी आहे ती करून घेतली, त्याच्यानंतर चपात्या वगैरे आपलं रेग्युलर कटिंग वगैरे सगळं झालं. सगळ्यांच्या डब्याची आवरावर झाली. पिझ्झा मिक्स जे आहे ना ते वरून टाकलेलं आहे आणि आपल्या जर म्हणजे आपला तवा आहे ना त्याला जर कुठलंही काही चिटकायला नको असेल ना, तर काय करत जावा ना, थोडंसं झाकण ठेवत जावा. झाकण ठेवून आहे ना, तुम्ही ज्यावेळेला शिजवता ना त्याला पाणी सुटलं जातं आणि व्यवस्थित ते जे निघतं. म्हणजे माझा स्वतःचा जो अनुभव आहे ते मी सांगितलेला आहे तुम्हाला. तेल जास्त टाकण्यापेक्षा जर तुम्ही झाकून ठेवलं ना, तर ते व्यवस्थित असं फुगलं जातं आणि त्याने ना जास्त चिटकत नाही आहे. असो माझी जी काही डब्याची तयारी आहे ती झाली. मी काही कमेंटचे जे म्हणजे उत्तरं द्यायची आहेत, ज्या खूप दिवसापासून येत आहेत आणि मी तुम्हाला अजून एक सांगते, की तुम्हाला कधी कुठलीही गोष्ट जर वाटली, जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही बिनधास्त मला कमेंट करत जावा. त्याच्यावरती मी आरामात व्हिडिओ बनवत जाईन, जसे मी आत्तापर्यंत पण बनवलेले आहेत. तर एक कमेंट जी हायलाईट झालेली होती, त्या कमेंटवरती मी आता बोलणार आहे. स्वयंपाक वगैरे झाला. तुमचे दादा जाताना ना, ही रेग्युलर बॉटल जी आहे, ज्याच्यामध्ये ते पाणी भरून ठेवतात डीपला आणि सकाळी वतून नेतात. आता हे नवीन फ्रीजमुळे ना, पहिल्या फ्रीजमध्ये बर्फ होत नव्हता. बर्फ आत व्हायचा, वस्तूमध्ये बर्फ होत नव्हता. असं पाणी तुम्ही बघितलेलं आहे, नॉर्मल राहायचं, आपलं ओता येत होतं. याच्यामध्ये झाला बर्फ. बर्फ होऊन बघू शकता ही बॉटल फुटल्या, हिला तडा गेलाय त्याशी. म्हणजे बर्फात किती ताकद आहे, की प्लास्टिकला त्यानं तडा घालवलेला आहे. असं दिवसभर बर्फाची बाटली का घेऊन जातात. आता काय, आता पावसाळा सुरू झाला, आता काय नाहीये, पण उन्हाळ्याचा त्रास होत होता म्हणून. पण मी पहिल्यांदा बघितले की बर्फामुळे प्लास्टिकची बाटलीला अशा पद्धतीनं तडा गेलाय ना. तर हायलाईट झालेली कमेंट अशी होती की ताई, बरेच जण ईर्ष्या करतात. कधी फॅमिलीमध्ये ईर्ष्या होत असते, कधी नातेवाईकांमध्ये होते आणि कधी कधी असं असतं की शेजारी शेजारी ईर्ष्या होते. तर फॅमिलीमध्ये भरपूर सारी होते ईर्ष्या, मी मान्य आहे त्या गोष्टीला, मग कुठलीही फॅमिली असू दे ती. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला ईर्ष्या होते ना, त्यावेळेला प्रचंड राग येतो, वाईट वाटतं, दुःख होतं आणि तिचं असं म्हणणं होतं की त्या गोष्टीचा मला मानसिक त्रास होतो. जर ही गोष्ट तुम्ही पॉझिटिव्हली घ्याल तर मी माझ्या पद्धतीने मी याचं उत्तर देते. असतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि घरात तर भरपूर सारे असतात. पण पॉझिटिव्ह दृष्टिकोन जर बघायला गेलं ना ताईनो, तर तुमच्यासोबत ईर्ष्या करण्याच्या नादातून त्या जर व्यक्तीची प्रगती होत असेल, त्या जर व्यक्तीचं चांगलं होत असेल, समजा आता तुम्ही एखादं काही घेतलेलं आहे, तुम्ही काही केलेलं आहे, तुम्ही कुठं फिरायला गेला, हिंडायला गेला, काही असू दे, कुठलीही गोष्ट आता तुमच्या हिशोबानं, आणि तुमच्यावर ईर्ष्या करण्याच्या नादात जर त्या व्यक्तीने जरी केलं आणि त्यात फायदेशीर असेल सगळं, की बाबा ते चांगली गोष्ट असेल, तर मी सांगेन की तुम्ही जरूर आनंदी व्हा. कारण का, तुमच्याशी ईर्ष्या करण्याच्या नादात त्याने कुठंतरी एक काम चांगलं केलेलं आहे, की जेणेकरून ते त्याच्यासाठी फायदेशीर आहे. ईर्ष्या 2 प्रकारे असते. एक म्हणजे कूट वृत्तीने, म्हणजे कपट वृत्तीने केलेली ईर्ष्या, म्हणजे फक्त जगाला दाखवायचं आहे ह्या हिशोबानं काही लोक ईर्ष्या करतात आणि ते स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. तो त्यांचा विषय आपण घ्यायचा नाहीये. कारण कसं असतं ना, की कपट वृत्तीने जेव्हा ती ईर्ष्या करतात ना, त्याचं फळ ते म्हणजे फेडतातच, त्यांना त्या परिणामांना सामोरं जावं लागतं. पण जर एखादी व्यक्ती चांगली आहे, पण तुम्हाला खटकत असेल की बाबा ही व्यक्ती माझ्यावर ईर्ष्या करते आणि त्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल, त्रास करून घेऊ नका. कारण ईर्ष्येने प्रगती होते, ईर्ष्येने माणूस बराचसा पुढं जातो. माणसाच्या आयुष्यामध्ये ईर्ष्या करणारी माणसं ही जरूर असावी. मग बरीचशी चांगली असतील, वाईट असतील, प्रत्येक गोष्ट जी असते ते आपण घेण्यावरती असते. तुम्ही ठरवलं तर त्या गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्ह घेऊ शकता. कुठल्या ईर्ष्येला, की बाबा त्यामध्ये ती व्यक्ती जर काही करून दाखवत असेल, जसं आता मी आता यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे, बरोबर आहे. मी यूट्यूबमध्ये आज सक्सेस झालेले आहे, मला आज लाखो जणी प्रेम करतात, बरोबर. तसंच जर एखादीनं जर यूट्यूब सुरू केलं आणि ती जर काम करत असेल, तर त्या गोष्टीवर रागायला यायचं नाही आहे. चांगली गोष्ट आहे, माझ्यामुळं ती काहीतरी करते, ती कशात तरी आलेली आहे, आता तिचं पण काहीतरी होणार आहे, ही गोष्ट झाली पॉझिटिव्ह. आणि बरेच जण असं विचार करतात, अरे त्यानं गाडी घेतली, चला मी पण ईर्ष्येवरती गाडी घेतो, असेल ऐपत त्याची, घेतली, बेस्ट. पण स्वतःला त्रास करून घेणं मुळात हे बंद करा. कारण स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे काय आहे, ठरवलं तर आहे, नाही तर नाही. तुम्ही म्हणसाल प्रत्येक वेळेला ताई असं कसं बोलते, तर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं असेल, दुःख घ्यायचं असेल, तर तुम्ही ठरवलं तर दुःख आहे, टेन्शन आहे. तुम्ही जर ठरवलं ना तर नाही. आणि माझं एक ब्रीद वाक्य आहे, की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं ना, की मी आता टेन्शनमध्ये आहे, ट्रेसमध्ये आहे, कुठलाही पॉईंट असू दे तुमचा, चांगला असू दे, वाईट असू दे, कशाचा पण असू दे, त्या पॉईंटला फक्त एवढंच विचार करा, की कोणाच्याही मला मनाजोगं होऊ द्यायचं नाही आहे. मग त्यासाठी मला
स्वतःहून म्हणजे आतून दाबून मन जरी तुमचं इकडं तिकडं म्हणजे वळत असेल तरी पण तुम्हाला ना दाबून मनावर प्रेशराईज करून का होईना तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं असतं. तेच शिका. मी तेच शिकलेली आहे. तुम्हाला ज्या सोनाली ताई जी दिसत आहे ना ती अशीच नाही आहेत. कारण आपण म्हणतो ना की एखादं काही जर घडायचं असेल तर खूप साऱ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव घेऊन आयुष्यामध्ये पुढे यावं लागतं. तर असो तुम्हाला ईर्षेवर उत्तर दिलेलं आहे. करणाऱ्यांना करू द्या. जर चांगलं होत असेल तर बिंदास्त तुम्ही त्यांना सपोर्ट करा. नाराज होऊ नका. मला एका ताईने विचारलेलं होतं की केटल जी आहे ती ताई कशी स्वच्छ करायची. तर हे बघा बटन जे आहे ना तिकडं पाणी जाऊ द्यायचं नाही जे माझ्या अंगठ्यापाशी आहे आणि खालच्या साईडला आहे ना जिथून बघा म्हणजे पाणी तापलं जातं ना त्या भागामध्ये एखादं बटन किंवा चिकट टेप वगैरे कारण तिथं सुद्धा पाणी लागू द्यायचं नाहीये. आता मी जशी धुते आणल्यापासून त्या पद्धतीने मी शेअर केलेलं आहे. पण हो पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे. त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण वाळलं पाहिजे. थोडंसं पंख्याखाली ठेवा. बटनामध्ये पाणी न जाता जर तुम्ही क्लीन केलं तर केटल खूप छान आणि खूप व्यवस्थित होते. एवढं सगळं जर तुम्हाला नको असेल ना तर एक काम करा. लिक्विड घ्या, थोडंसं पुसून घ्या आणि जसं आपण गॅस स्वच्छ करतो ना तशा पद्धतीने करा. तर इथे ना मी किट्टोचं ड्रॉइंग जे आहे ना ते दाखवलेलं आहे. आता केलेलं आहे म्हणजे ज्यावेळेला सुट्ट्या वगैरे होत्या. आता पुढची कमेंट अशी आहे की ताई दादा तुला घरकामात मदत करतात का. कारण बऱ्याच वेळेला आमचे मिस्टर आम्ही दोन्ही करतो म्हणजे जॉब पण करतो घर पण बघतो मदत करत नाही आहेत. बऱ्याच जणींचं असं होतं की आमचे सगळं करू लागतात आणि बऱ्याच जणींचं असं होतं की करतात पण मनाला येईल तेव्हा असं तसं भरपूर. तर मी खरंच सांगेन की करतात न करतात या गोष्टी आपल्यावरती आहेत आणि माझ्यावरती आहेत बघा. आता मला जसं होईल तसं मी सगळं हँडल करते, सगळं निभावते माझ्या कपॅसिटीमध्ये राहून. ज्या दिवशी मी त्यांना म्हणेल की बाबा या गोष्टी मला होत नाहीत तुम्ही करू लागा तर तुमचे दादा पुढचा मागचा स्वतःचा सुद्धा विचार करणार नाहीत. माझ्यासाठी सगळं करू शकतात. कारण सांगते मी की पहिल्यापासून मला ना तुमच्या दादाचा फुल सपोर्ट आहे. मग अगदी कुठल्याही गोष्टीत असू दे मग छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो आणि त्यामुळेच सांगते ना की आपण जे एक म्हणतात ना यशस्वी संसाराचा जो झेंडा लावलेला आहे किंवा आता जो दिसत आहे ना तो त्यामुळे दिसत आहे. ती व्यक्ती बेस्ट आहे म्हणूनच. पण मीही कुठेतरी त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की ती व्यक्ती दिवसभर काबाड कष्ट करते. त्यांचं काम काय असं खुर्चीमध्ये बसून. आता खुर्चीमध्ये बसणाऱ्यांची कामं काही सोपी असतात असं नाही. त्यांची पण मान पाठ कंबर त्रास देते, डोळ्यांना त्रास होतो. तशाच पद्धतीनं तुमच्या दादाचं जे काय काम आहे ना ते खूप कष्टाचं आहे. हार्ड वर्किंगमध्ये येतं. ओझी उचलावी लागतात. घरी आल्यानंतर मी जेव्हा बघते हात लाल असतात, डोळे लाल असतात. दिवसभर ज्यावेळेला तिकडं खूप सारी मेहनत करून येऊन पुन्हा मी जर घरात येऊन माझं तुम्ही हे काम करा म्हणणं म्हणजे तुम्ही मला स्वतः सांगू शकता ताईनो की बरोबर आहे का काय आहे. त्यामुळं मी त्यांचा जीव जाणते. कारण जे काय त्यांचा व्यवसाय आहे तो व्यवसाय तसा त्यांनी पत्करलेला आहे सुरुवातीपासून. त्या व्यवसायामध्ये भरपूर पैसा आहे पण तेवढीच मेहनत आहे. आता जे फॅब्रिकेशन कामं करतात त्यांना माहिती आहे व्यवसायामध्ये प्रचंड पैसा आहे. नाही असं नाही. पण तेवढीच रिस्क पण आहे, कामं पण आहेत. हार्ड वर्किंगामध्ये येतो तो व्यवसाय. म्हणून मी बऱ्याचशा गोष्टी मला जशा होईल तशा मी हँडल करते. ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी ते काम बऱ्यापैकी थोडा वेळ साईडला ठेवते आणि मला जसं जमेल तसं करते. राहिली गोष्ट आता सकाळी उठून जर बाबा ते मला मदत करू शकतात तर थोडीफार करतात बाबा. काही अंगणामध्ये कुठं झाडू मारायचं असेल, कुठं पाणी वगैरे घालायचं असेल. पण मी स्वतःच त्यांची अपेक्षा करत नाही. मला जसं जमेल तसं मी करते. कारण का तेवढी मी स्वतःमध्ये म्हणजे सक्षम समजते म्हणून करते. ज्या दिवशी वाटेल की मला मदतीची गरज आहे त्यावेळेला नक्कीच करतील. तर तुमच्या त्याही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे ताईंनो. असो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.